मुगाचे वडे कसं करायचं बघूया चला. एकदा नक्कीच ट्राय करा, लई छान लागतात, टेस्टी पण लागतात. 1 वाटी मूग घ्यायचं, त्याला आपण मिक्सरमध्ये घालून बारीक करायचं. बारीक होते मिक्सरमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. कढई ठेवले, त्यात तेल घालून घेऊया. मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यात आपण आता लसूण घालून घेऊया. लसूण थोडं भाजल्यानंतर मिरची टाकायचं. त्याच्यानंतर आता कोथिंबीर थोडं टाकून मग आपण हलवून घेऊया थोडंसं. जरासं हलवल्यानंतर थोडं आपण थोडंसं जिरं टाकायचं. चांगलं हलवून घेऊया. त्याच्यानंतर तेल घालून घ्या कढईमध्ये. तेल तापले, मोहरी टाकूया आपण. मग मगाशी केलेलं आपण यात पेस्ट टाकून घेऊया. मग थोडं भाजून घेऊया व्यवस्थित. लय का भाजायची गरज नाही. आपण यात थोडंसं हळद टाकून घेऊया. हळद टाकल्यानंतर आपण यात 4 वाटी पाणी घेऊया. मग आता उकळीला ठेवूया. हे बघा उकळीला आला, तर मीठ टाकूया. हा पीठ मुगाचं पीठ टाकून घेऊया आणि 1 वाटी बेसनचं पीठ टाकलेलं आहे. मग आता याला हलवून चांगलं, हे बघा असं झालं. आता 5 मिनिट आपण याला झाकून ठेवूया. त्याच्यानंतर आपण ताट घेऊया. ताटाला तेल लावून घेऊया. मग त्याच्यानंतर चांगलं हे करून आपण यात पिठलं टाकूया. त्यानंतर आपण याला असं थापटून घेऊया. थापटल्यानंतर असं गोल करून घ्यायचं. हे तेवढं पिठात 2 ताटे झालेलं आहेत माझा. गार झाल्यानंतर आपण याला कापून घेऊया. मी डायमंड शेपमध्ये कापायला लागले. छान असं कापून घेतल्यानंतर गार झाल्यानंतरच कापायचं. मग आता ह्याला आपण काढून घेऊया. हे बघा किती छान निघतात. एकदा नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान लागतं. थोडंसं तिखट झणझणीत करायचं. थँक्यू.